नमस्कार. बदलापूर वॉइस न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. बदलापूर पूर्व पोलीस स्थानक इथे सध्या आपण आहोत आणि बदलापूर शहरातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपण बघू शकतो दामिनी पथकाची स्थापना जी आहे ती बदलापूरमध्ये करण्यात येते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आज या दामिनी पथकाला 2 दुचाकी ज्या आहेत त्या भेट देण्यात आलेल्या आहेत आणि हा महत्त्वपूर्ण उपक्रम आपल्या बदलापूर शहरामध्ये राबविण्यात येतो आहे. DCP सचिन गोरे असतील, ACP शैलेश काळे असेल आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या दामिनी पथकाची सुरुवात आपल्या बदलापूर शहरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मागील दिवसांमध्ये शहरामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या सर्व बाबींचा विचार करता आपण पाहू शकतो अत्यंत महत्त्वपूर्ण ही संकल्पना आणि उपनगराध्यक्षा प्रियंका आशिष दामले यांनी वारंवार यासाठी प्रयत्न केले होते. त्यांनी मागील महिन्यामध्ये पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांची ठाण्याला जाऊन भेट घेतली. त्याच्यानंतर 4 मार्च रोजी दामिनी पथकाला अप्रुव्हल मिळालं आणि ही 2 वाहनं आता आपण बघू शकतो राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याला भेट देण्यात आलेली आहे आणि लवकरच बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातूनही आणखीन वाहनं जी आहेत ती बदलापूर पोलिसांना जे आहे ते देण्यात येणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण हा उपक्रम म्हणावा लागेल आणि याचा फायदा निश्चितच पोलीस प्रशासनाला होणार आहे आणि आपण बघू शकतो या दामिनी पथकामुळे महिला पोलिसांना आणखीन बळ मिळणार आहे आणि आज उपनगराध्यक्षा प्रियंका आशिष दामले यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो या 2 दुचाकी ज्या आहेत त्या बदलापूर पोलिसांना भेट देण्यात आलेल्या आहेत आणि लवकरच बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातूनही आणखीन वाहनं जी आहेत ती बदलापूर पोलिसांना महिला पोलिसांना देण्यात येणार आहे आणि आज अत्यंत महत्त्वपूर्ण आपण बघू शकतो उपनगराध्यक्षा प्रियंका आशिष दामले यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे आणि आपण पाहू शकतो प्रियंका आशिष दामले यांच्या माध्यमातून या दुचाकींच्या ज्या चाव्या आहेत त्या सचिन गोरे सर यांच्याकडे देण्यात आलेल्या आहेत आणि हा अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम आपल्या शहरासाठी आपल्या बदलापूरसाठी असणार आहे. कारण की मागील अनेक दिवसांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेबाबत अनेक घडामोडी ज्या आहेत त्या शहरात घडलेल्या आणि याच अनुषंगाने सर्व बाबींचा विचार करून आपण पाहू शकतो उपनगराध्यक्षा प्रियंका आशिष दामले यांच्या माध्यमातून वारंवार जे आहे ते प्रयत्न केले जात होते. त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली, त्यांना या दामिनी पथकाबाबत त्यांनी पत्राच्याद्वारे मागणी केलेली आणि आता आपण बघू शकतो महिला पोलिसांसाठी या 2 दुचाकी ज्या आहेत त्या प्रियंका आशिष दामले यांच्या माध्यमातून भेट देण्यात आलेल्या आहे आणि लवकरच कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातूनही आणखीन वाहनं जे आहेत ते महिला पोलिसांना बदलापूरमध्ये देण्यात येणार आहे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण हा उपक्रम आपल्या शहरासाठी आपल्या बदलापूरसाठी असणार आहे. बदलापूर शहरातील महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेसाठी आपण बघू शकतो हा उपक्रम जो आहे तो राबविण्यात आलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे उपनगराध्यक्षा प्रियंका आशिष दामले यांच्या माध्यमातून हा वारंवार पाठपुरावा करण्यात आलेला या ठिकाणी आपण पाहू शकतो सर्व ज्या महिला पोलीस आहेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येतं आणि अत्यंत महत्त्वपूर्ण हा उपक्रम जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. बदलापूर शहरातील महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपनगराध्यक्षा प्रियंका आशिष दामले यांनी पुढाकार घेतलेला, वारंवार त्यांनी याबाबत पत्रव्यवहार केलेला. मागच्या महिन्यामध्ये त्यांनी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांची ठाण्याला पोलीस आयुक्त कार्यालय जाऊन भेट घेतलेली आणि या दामिनी पथकासाठी त्यांनी तिथे मागणी केलेली आणि 4 मार्चला पोलीस आयुक्तालय कार्यालयाच्या माध्यमातून दामिनी पथकासाठी अप्रुव्हल मिळाल्याच्या नंतर वारंवार पाठपुरावा केल्याच्या नंतर आपण बघू शकतो ही 2 वाहनं 2 दुचाकी जे आहेत ते उपनगराध्यक्षा प्रियंका आशिष दामले यांच्या माध्यमातून महिला पोलिसांना देण्यात आलेला आहे आणि कुठेतरी आपल्या शहरातील महिलांची सुरक्षितता वाढावी या उद्देशाने आपण बघू शकतो हा उपक्रम जो आहे तो राबविण्यात येते आणि आपल्या शहरातील ज्या महिला पोलीस आहेत त्यांचं स्वागत जे आहे ते उपनगराध्यक्षा प्रियंका आशिष दामले असतील, संगीता चिंदनकर असतील यांच्या माध्यमातून होत आहे आणि सर्व महिला पोलिसांचा आदर सत्कार या ठिकाणी करण्यात येतो.
अत्यंत महत्त्वपूर्ण हा उपक्रम आपल्या बदलापूर शहरासाठी असणार आहे आणि या महिलांना आपण पाहू शकतो प्रियंका आशिष दामले यांच्या माध्यमातून आज 2 दुचाकी भेट देण्यात आलेल्या आहेत आणि लवकरच कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून ही आणखीन वाहनं जी आहेत ती त्यांना भेट स्वरूपात देण्यात येणार आहे. बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात सध्या आपण आहोत आणि दामिनी पथक जो महिलांच्या सुरक्षिततेसाठी जी स्थापना करण्यात आलेली ते आता आपल्या बदलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे आणि महिलांना आपण जर पाहिलं तर 2 दुचाकी या ठिकाणी भेट देण्यात आलेल्या आहेत आणि DCP सचिन गोरे सर असतील, ACP शैलेश काळे सर असतील आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील सर असतील, शिंदे सर असतील तेही आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात आणि अत्यंत महत्त्वपूर्ण हा उपक्रम आणि दामिनी पथक शहरामध्ये सुरू व्हावं यासाठी वारंवार उपनगराध्यक्षा प्रियंका आशिष दामले यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आलेला. त्यांनी ठाणे पोलीस आयुक्त कार्यालय येथे पोलीस आयुक्त आशिष डुमरे सर यांची देखील भेट घेतलेली, त्यांच्याशीही त्यांनी पत्रव्यवहार केलेला आणि आज आपण बघू शकतो या मागणीला खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे आणि आपल्या बदलापूर शहरामध्ये ही सेवा जी आहे ती आता सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते. मॅडम थोडं पुढे हा सर पुढे तुम्ही रंगसंगती ही केली का, मॅच केली का? या ACP सर दामिनी पथकाची सुरुवात झालेली आहे. कशा पद्धतीने शहरात हे दामिनी पथक काम करणार? बदलापूर ईस्ट आणि वेस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत आपण नगरपालिकेच्या सहकार्याने विशेषतः उपमहापौर मॅडम आहेत आपल्या दामले मॅडम यांची एक संकल्पना होती. त्यांनी या संदर्भाने पुढाकारही घेतला होता आणि नगरपालिके थ्रू आज आम्हाला या 2 व्हेकल ज्या आहेत त्या प्राप्त झालेल्या आहेत आणि येणाऱ्या कालावधीत अजून एक 8 व्हेकल आम्हाला मिळणार आहेत. अशा दोन्ही पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 5-5 व्हेकल जे आहेत ते आम्हाला मिळणार आहेत आणि या व्हेकलचा वापर करून आपण आज रोजी दोन्ही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दामिनी पथक जे आहे ते सुरू केलेलं आहे. स्पेशली आपण महिला पोलीस कर्मचारी आणि महिला अधिकारीही काही वेळेस आपण यामध्ये पेट्रोलिंगसाठी वापरणार आहेत आणि विशेषतः यामध्ये जे महिलांचे ज्या कॉलेज असतील, विशेष करून शाळा असतील मुलींच्या, या परिसरामध्ये पेट्रोलिंग करून यामध्ये कुठलाही गैरप्रकार होणार नाही या दृष्टीने आपण आज हे दामिनी पथक जे आहे ते सुरुवात केलेली आहे. आज सुरुवात जरी छोटी असली तरी एक पॉझिटिव्ह आपण यामध्ये कामाला सुरुवात केलेली आहे आणि विशेषतः नगरपालिका, दामले मॅडम, पूर्ण नगरपालिकेचा स्टाफ, CO साहेब या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि आज रोजी हे दामिनी पथक बदलापूर ईस्ट आणि वेस्ट पोलीस स्टेशनमध्ये सुरू झाल्याचं मी जाहीर करतो. क्रमांक वगैरे आहे का सर कोणता दामिनी पथक? याच्यामध्ये आपण डायल 112 आमचा जो संपर्क क्रमांक आहे तो सध्या वापरला जाणार आहे. त्यानंतर आम्ही एक टोल फ्री नंबर पण यामध्ये पूर्ण संख्येने ज्यावेळेस ते सुरू होईल त्यावेळेस आम्ही जाहीर करू. यामध्ये 112ला कॉल गेल्यानंतर त्वरित महिलाविरुद्धचा जो काही डिस्ट्रेस कॉल असेल तो त्वरित आम्ही दामिनी पथकाला ट्रान्सफर करून यामध्ये पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ताई हे लावा. गेल्या अनेक वर्षांचा पाठपुरावा आणि अखेरास दामिनी पथक स्थापन झालंय, काय सांगा? कायमच आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून
बदलापूर शहरात महिलांच्या निगडीत ज्या काही समस्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही कायमच अग्रेसररित्या काम करत आलेलो आहोत आणि त्या व्यतिरिक्त शहराशी निगडीत महिलांशी निगडीत जे सुरक्षतेसाठी जे काही मागण्या आम्हाला वरिष्ठांकडे मांडता येतील त्या आम्ही सदैव मांडतच आलेलो आहोत आणि त्याचा पाठपुरावा देखील करत आलेलो आहोत. पहिले आपले तक्रार निवारण केंद्र महिलांचं व्हावं ह्याच्यासाठी आपण 2 वर्षापासून पाठपुरावा करत होतो आणि खरंच आशुतोषजी डुमरे साहेब आणि आपले DCP साहेब गोरे साहेब यांच्या खरंच मदतीने ते तक्रार निवारण केंद्र आपण इकडे पोलीस स्टेशनमध्ये सुरू केलेलं आहे आणि दिनांक 26 फेब्रुवारी रोजी आम्ही जे आपले पोलीस आयुक्त आहेत आशुतोषजी डुमरे यांच्याशी आम्ही पुनश्च एकदा भेट घेतलेली की शहराची सुरक्षता लक्षात घेता आपल्याला काय उपाययोजना अजून करता येतील आणि त्यावेळी जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोललो तेव्हा मुख्यतः आमचं महिला तक्रार निवारण केंद्र होतं आणि दामिनी पथक हे 2 विषयांबद्दल आणि शिवाय आपल्या बदलापूरमध्ये काही जे असे स्पॉट्स आहेत पेट्रोलिंग पोलिसांचं आहेच नाही असं नाही पण काही जर असे स्पॉट्स राहत असतील तर तिथे अजून पेट्रोलिंग वाढावं या अनुषंगाने आमचं त्यांच्याशी शहराच्या आणि महिलांच्या सुरक्षतेशी निगडीत असं आमचं त्यांच्याशी बोलणं झालेलं होतं आणि खरंच त्या दिवशी त्वरितच त्यांनी दामिनी पथक आम्ही लगेचच तुम्हाला स्थापन करून देतो असं त्यांचं बोलणं आपल्या DCP साहेबांशी त्यांचं झालेलं होतं. फक्त एकच अडचण येत होती की वाहनांची उपलब्धता. मग त्याच्यासाठी आम्ही नगरपालिकेतर्फे आम्ही त्यांच्या हे होतं की नगरपालिकेतर्फे जर वाहनांची उपलब्धता करून देता आली तर हे पथक आपल्याला लवकरच सुरू करता येईल आणि त्या अनुषंगाने आपल्याला DCP गोरे साहेबांकडून दिनांक 4 मार्च रोजी नगरपालिकेला आमच्या मुख्याधिकारी आहेत त्यांच्याकडे ही मागणी आलेली होती की नगरपालिकेतर्फे काही वाहनं दामिनी पथकसाठी देण्यात यावी की जेणेकरून त्वरितच हे पथक आपल्याला सुरू करता येईल. त्या अनुषंगाने आम्ही असं ठरवलं की सुरुवातीचे वेळ जास्त ह्या प्रोसेसमध्ये न घालवता सुरुवातीच्या ज्या 2 व्हेकल्स आहेत त्या आमच्याकडून आपण दामिनी पथकसाठी द्याव्या आणि आमचं रुचिराताई जे आपल्या नगराध्यक्ष आहेत आणि मारुती गायकवाड जे आमचे CEO आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं झालं आहे आणि येत्या या पुढच्या काळात लगेचच नगरपालिकेकडून पण उर्वरित गाड्या दामिनी पथकसाठी देण्यात येतील. मी खरंच आजचं हे जे काही म्हणजे आपलं जे ह्या बदलापूरमध्ये ह्या ज्या काही सुधारणा होत आहेत आणि पोलिसांकडून जे त्वरित ॲक्शन्स होत आहेत त्याच्यासाठी खरंच मी आपले जे कमिशनर आहेत आशुतोषजी डुमरे साहेब आणि तेवढेच तत्परता दाखवणारे आपले DCP साहेब आहेत सचिनजी गोरे आणि आपल्या दोन्ही ईस्ट आणि वेस्ट पोलीसचे जे हेड आहेत मी सर्वांचे खरंच खूप खूप आभार मानेन की आपल्या शहराचं गांभीर्य लक्षात घेता ते त्वरित ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. धन्यवाद. नक्कीच आपण पाहिलं हा उपक्रम जो आहे तो बदलापूरमध्ये सुरू झालेला आहे. दामिनी पथक महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपण बघू शकतो या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दामिनी पथकासाठी उपनगराध्यक्षा प्रियंका आशिष दामले यांनी वारंवार पत्रव्यवहार केलेले. मागच्या महिन्यामध्ये त्यांनी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांची ठाणे पोलीस आयुक्त कार्यालय येथे जाऊन भेट घेतलेली. त्याच्यानंतर आपण बघू शकतो 4 तारखेला 4 मार्च रोजी दामिनी पथकासाठी हिरवा कंदील मिळाल्याच्या नंतर आता आपण बघू शकतो दामिनी पथकाला आपल्या बदलापूर शहरामध्ये सुरुवात झालेली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी शहरात ज्या ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडींचा विचार करता शहरामध्ये दामिनी पथक असणं गरजेचं होतं आणि आता आपण बघू शकतो ही अभूतपूर्व सुरुवात झालेली आहे आणि या महिला पोलिसांच्या माध्यमातून शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सोबतच महिला सुरक्षिततेसाठी सर्व प्रयत्न केले जाणार आहेत आणि शहरातील प्रत्येक परिस्थितीवरती या सर्व महिला आता लक्ष ठेवणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या